मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झाले की नवीन वर्षात सगळ्यात पहिला सण येतो, तो येतो मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीच्या सणाचा एक दिवस आधी आणखी एक सण येतो, तो येतो भोगीचा सण. हा भोगीचा सण, भोगीचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. बऱ्याचशा गोष्टींची मान्यता, बऱ्याचशा गोष्टींचे उल्लेख या सणाबद्दल आहेत. हा सण म्हणजे फक्त भोगीची भाजी, जी मिक्स भाजी करून खाता त्यासाठी नसतो, तर काही उपाय, काही तोडगे, काही सेवा करण्यासाठी सुद्धा हा दिवस असतो. मित्रांनो, 13 जानेवारीच्या दिवशी भोगीचा पवित्र सण आहे. 13 जानेवारी आणि 14 जानेवारीला मकर संक्रांती. भोगीचा दिवस जुनी नकारात्मक ऊर्जा, अडथळे आणि संकटांना घराबाहेर काढण्याचा दिवस सुद्धा असतो. म्हणून आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या घरातून या वस्तू बाहेर काढायला तुम्हाला सांगणार आहे. यामुळे घरातील वाईट शक्ती, वाईट ऊर्जा, नकारात्मकता, राहू केतूची शक्ती घरातून बाहेर जाईल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे भोगीच्या दिवशी घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढाव्यात, ज्यामुळे घरातील शक्ती, वाईट शक्ती, नकारात्मकता, दारिद्र्य आणि अडथळे, रोग, आजार दूर होतील. मित्रांनो, भोगी म्हणजे नवीन सुरुवात. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की ज्या घरात जुने, तुटलेले, निरुपयोगी सामान साठवून ठेवलेले असते, त्या घरात ऊर्जेचा अडथळा निर्माण होतो. भोगीच्या दिवशी जुने आपण जेही असेल ते जर जाळले तर आपले नवीन गोष्टी स्वीकारल्या जातात. हे फक्त परंपरा नाही, तर ऊर्जेचा शास्त्रशुद्ध नियम आहे. मित्रांनो, आता तुम्हाला कोणत्या वस्तू तुमच्या घरातून बाहेर काढायच्या आहेत, तर पहिली आहे तुटलेली झाडू. कारण आपल्याकडे भरपूर वेळेस असं होतं की झाडू जर तुटली किंवा काहीतरी झाडूमध्ये अडथळा आला किंवा छोटी झाली तर नवीन झाडू आपण आणतो, पण जुनी झाडू सुद्धा ठेवतो. बाहेरचं झाडायला, ओटा झाडायला, अशा गोष्टींसाठी आपण ती झाडू ठेवतो. परंतु मित्रांनो, तुटलेली किंवा जुनी झाडू दारिद्र्य आणि नकारात्मकता घरात घेऊन येते. म्हणून भोगीच्या दिवशी अशी झाडू घराबाहेर काढा. शक्य असल्यास तिला जाळून टाका किंवा फेकून द्या. दुसरी वस्तू आहे जुनी फाटकी चप्पल किंवा बुट. जुनी फाटलेली चप्पल अडथळे आणि अपयशाचे प्रतीक मानली जाते. दारात पडलेल्या जुन्या चपला, वापरात नसलेले फाटलेले बुट, तुटलेली पायघडी, हे सर्व भोगीच्या दिवशी घराबाहेर काढून फेकून द्या. त्यानंतर आहे तिसरं, तुटलेली मडकी किंवा तुटलेली फुटलेली भांडी. मातीची तुटलेली भांडी किंवा दुसरी अन्य स्टील, तांब्याची तुटलेली फुटलेली भांडी असतील तर ही घरातील सुख शांती सुद्धा तोडते. तुटलेले मडके, तुटलेली भांडी, क्रॅक पडलेली भांडी, वापरात नसलेली भांडी हे घरात ठेवू नका. हे घरातून बाहेर काढा. चौथा आहे बंद पडलेली घड्याळ. थांबलेलं, बंद पडलेलं घड्याळ म्हणजे आपली प्रगती सुद्धा थांबलेली आहे. बंद घड्याळ, तुटलेला अलार्म, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू भोगीच्या दिवशी घरातून बाहेर काढून टाका. पाचवा आहे फाटकी कपडी, जुनी झालेली कपडे. मित्रांनो, जुने, फाटलेले, ठेवलेले, साठवून ठेवलेले कपडे नकारात्मक आठवणी आणि दुःख जपून ठेवतात. फाटलेले कपडे, वापरात नसलेली वस्त्र, अथरूण, चादरी दान करा गरिबांना किंवा मग घराबाहेर काढून फेकून द्या. भोगीच्या दिवशी काय करावं? सकाळी लवकर उठून घर साफ करा. घराच्या मुख्य दरवाजात रांगोळी काढा. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. भोगीची भरपूर ठिकाणी आग पेटवली जाते, होळी पेटवली जाते आणि मनाने संकल्प केला जातो की माझ्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. आणि त्या आगीतच आपल्या घरातली जुन्या वस्तू पेटवल्या, जाळल्या जातात. आग पाहताना काही क्षण डोळे बंद करून मनात फक्त सकारात्मक विचार ठेवावा. भोगीच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजात मिठाचे 5 दाणे, हळदीचे चिमूटभर भाग हे ठेवून मनात प्रार्थना करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते घराबाहेर फेकून द्या. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घरातून बाहेर या वस्तू नक्की काढा आणि त्याही भोगीच्या दिवशीच काढा. भोगीच्या आधी सुद्धा काढू नका आणि भोगीच्या नंतर नाही. भोगीच्या दिवशी 13 तारखेलाच तुम्ही या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत. मित्रांनो, भोगी म्हणजे फक्त सण नाही. भोगी म्हणजे घर, मन आणि जीवन शुद्ध करण्याचा दिवस. आजच ठरवा, जुने सोडा, नवीन स्वीकारा आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धीला आमंत्रण द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.